श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 25. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सिद्धयोगी मुनी तू चितारक शिरोमणी साक्षी येतसे अंतःकरणी बोधिला माते परमार्थ तया त्रिविक्रम भारतीसी दाविले रूप प्रत्यक्षेसी पुढे कथा वर्तली कैसी ते निरोपावे दातारा सिद्ध म्हणे ऐक बाळा श्री गुरुची अगम्य लीळा सांगता होय बहुकाळा साधारण सांगतसे पुढे वर्तले अपूर्व एक शिष्या नामधारक विदुरा नाम नगर एक होता राजा यवनवंशी महाक्रूर ब्रह्मद्वेषी सदा करी जीवहिंसी चर्चा करवी ब्राह्मणासी वेद म्हणवी आपणा पुढे विप्रांसी म्हणे तो यवन जे का असती विद्वज्जन आपुल्या सभेसी येऊन वेद सर्व म्हणावे त्या ते देईल द्रव्य बहुत सर्वांमध्ये मान्यवंत जे कोण सांगतील वेदार्थ विशेष त्यांची पूजा करू ऐसे एकोणी ज्ञानीजन नेणो म्हणती वेद आपण जे कोणासती मतिहीन कांक्षा करीती द्रव्यावरी जाऊनी तया म्लेच्छा पुढे वेदशास्त्रे वाचती गाडे म्लेच्छा म्हणे असे कुडे एक अर्थ यज्ञकांडाचा म्हणे विप्र यज्ञ करती पशुहत्या करणे रीती आम्हा म्लेच्छांते निंदिती पशुवदती म्हणून या येणे प्रे ब्राह्मणांसी निंदा करी बहुअसी योग्यता ज्या द्विजवरासी अपार द्रव्य देता होय वेदशास्त्री निपुण द्रव्यावरी ठेवून मन भेटते झाले त्या यवना वेद म्हणती त्या पुढे येणे परिवर्तमाने वर्तत असता एके दिवशी मंद भाग्य विप्रदोनी येऊनी भेटते रायासी वेदशास्त्र अभिज्ञाती तीन वेद जाणो म्हणती तया येऊना पुढे कीर्ती आपली आपण संगती विप्र म्हणती रायासी कोणी नाही आम्हा सरसी वाद कराव्या वेदांसी नसती चारी राष्ट्रात असती जरी तुझ्या नगरी त्वरित येथे पाचारी आम्हा सवे वेदचारी चर्चा करवी त्या द्विजांसी राजा म्हणे समस्तांसी चर्चा करा तुम्ही याशी जे जिंकती तर्केसी अपार द्रव्य देऊ म्हणे एकोनिया ज्ञानीजन म्हणू लागले त्या येऊना लागून ऐसी योग्यता आहे कवन जे या ते पराभव जे आम्हामध्ये हेची श्रेष्ठ विप्रदोनी महासुभट या ते करून या प्रगट मान द्यावा महाराजा आरूढवोनी हस्तीवरी मिरवा म्हणे आपले नगरी नवती विप्रती यांचे सरी हेची राजे विप्रांचे महतामसी ते ब्राह्मण द्विजांते करुणी दूषण राजे म्हणविती आपण तया यवन राज्यात ऐसे असता वर्तमानी विप्रमधांते व्यापुनी राजा पुढे जाऊनी विनविता ती तयासी अमुचे मनी बहु आर्ता करणे वाद वेदशास्त्रार्था निरोप द्यावा जाऊ आता विचारू तुझ्या राष्ट्रात जरी मिळेल एखादा नरू तया सवे चर्चा करू न मिळे तैसा द्विजवरू जय पत्र घेऊ गावोगावी राजा म्हणे तयासी जावे राष्ट्रात त्वरितेसी पराभवावे ब्राह्मणासी म्हणून निरोप देतसे गावोगावी हिंडती जय पत्रे लिहून घेती ऐसी कवणा असेल शक्ती तया सन्मुख उभा होय समस्त नगरे हिंडता गेले तया दक्षिण पंथा भीमा तीर असे ख्याता कुमसी ग्राम उत्तम तेथे होता महामुनी त्रिविक्रम भारती म्हणून त्यासी येती वेदतीनी अनेक शास्त्रीय अभिज्ञ तो महामुनी कीर्तिवंत म्हणून सांगती जनसमस्त एकती द्विज मदोन्मत गेले तया मुनीपाशी जाऊनी म्हणती तयासी त्रिवेदी ऐसे म्हणविसी चर्चा करावी आम्हासी अथवा द्यावे हारिपत्र विप्रवचन एकोणी म्हणतसे त्रिविक्रम मुनी आम्ही नेणो वेदतिनी अथवा नेणो वेद एक जरी जाणतो वेदशास्त्र तरी का होतो अरण्यपात्र वंदन करीते राजे समस्त तुम्हा सादृश्य भोग भोगितो नेणो म्हणती अरण्यवासी वेश धरला असे संन्यासी आम्ही भिक्षुक तापसी तुम्हा समान नव्हे दाना एकोणी मुनीचे वचन तवका आले ते ब्राह्मण आम्हा सवे वाद कोण करणार ऐसा भूमंडळी हिंडता आलो सकळ राष्ट्र आम्हा समान नाही नर म्हणून निदाविती जयपत्र असंख्यात परियेसा अनेक परी ब्राह्मणासी सांगे मुनी विनयेसी एकती ना द्विज महाद्वेषी मागती जयपत्र आपुले त्रिविक्रम महामुनी विचार करी आपुले मनी याते न्यावे गाणगा भुवनी शिक्षा करणे द्विजांते विप्रमदांते व्यापिले अनेक
ब्राह्मण धिक्कारिले, या ते उपाय करणे भले, म्हणून योजना करीत असे. त्रिविक्रम म्हणे त्या ब्राह्मणासी, चला गाणगापुरासी, तेथे देईन तुम्हासी जयपत्र विस्तारे. तेथे असती आमचे गुरु, तयापुढे देईन पत्र निर्धारू, अथवा तुमच्या मनीचा भारू, करू शमन म्हणती देखा. ऐशी निगुती करुनी निघाला त्रिविक्रम महामुनी, सवे येती विप्रदोनी, अंदोलिके बैसोनिया. पातले तया गाणगापुरा, जे का स्थानी स्त्री गुरुवरा, रम्य स्थान भीमा तीर, वास नरसिंह सरस्वती, नमन करिता मुनीश्वरा ते, उठवले श्री गुरुनाथे. आलिंगोनी करुणा वक्त्रे, पुसता झाला वृत्तांत, श्री गुरु पुसती यतीश्वरासी, आले ती कवन कार्यासी, विस्तारुनी आम्हासे निरोपावे मुनीश्वरा. श्री गुरुवचन ऐकोनी सांगत असे, त्रिविक्रम मुनी, मदोन्मत विप्रदोनी, आले असती चर्चेसी. वेदशास्त्रादी मीमांसे, म्हणती चर्चा करू हर्षे, वेदचारी आपुले जिव्हाग्री वसे, म्हणती गूढ विप्रदोनी, जरी न कराल चर्चा आम्हाशी, पत्र मागती हारी ऐसी, अनेक परितयांशी, सांगता न एकी उन्मत्त. म्हणून आलो तुझ माझवळी, तुची स्वामी गुरुमौळी, तुझे वाक्य असे बळी, तेने परी निरोपावे. मुनिवचन ऐकोनी श्री गुरु बोलती हास्यवदनी, आले होते विप्रदोनी, त्या ते पुस्ती वृत्तांत. श्री गुरु म्हणती विप्रांसी, आला तुम्ही कवण कार्यासी, वाद काय असे आम्हासी, काय लाभ येण गुणो, आम्ही तापसी संन्यासी, आम्हा हारी जीत सरशी, काय थोरी तुम्हासी, जय होता येती सवे. श्री गुरुवचन ऐकोनी बोलते झाले विप्रदोनी, आलो पृथ्वी हिंडोनी, समस्त्र विप्र जिंकित. नव्हे कोणी सन्मुख, वेद चर्चा पराळमुख, म्हणून पत्रे अनेक काढोनिया दाखविली. येणे रीती आम्हासी पत्र देता का सायासी, कोपज आला स्त्री विक्रमासी, घेऊन आला तुम्हाजवळी. जरी असेल स्वाभिमान तुम्हा सहित दोघे जण, वेदशास्त्रादी व्याकरण चर्चा करा म्हणती विप्र. आम्ही जाणो वेदचारी, नव्हती कोणी आम्हासरी, तुम्ही दोघे येतेश्वरी, काय जाणाल वेदांत. श्री गुरु म्हणती विप्रांसी, गर्वे नाश समस्तांसी, देव दानवादिकांसी, गर्वे मृत्यू लाभला जाणा, कवण जाणे वेदांत. ब्रह्मादिकां नकळे अंत, वेद आदि अनंत, गर्व वाया तू का करिसी, विचारिसी आपुले हित, तरी सांडीजे सर्व भ्रांत, काय जाणसी वेदांत, चतुर्वेदी म्हणविसी. श्री गुरुवचन ऐकोनी गर्वे दाटले बहुमनी, जाणो आम्ही वेद तिनी, सांग संहिता परियेसा. येणे परी श्री गुरुसी, बोलती ब्राह्मण गर्वेसी, सिद्ध म्हणे नामधारकासी, अपूर्व पुढे वर्तले चारही वेदांचे अत्यंत. श्री गुरु ब्राह्मणासी निरोपित, सांगेने एका एकचित्त, म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो, श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे विप्र आत्मप्रशंसा नाम पंचविशोध्यायः. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. श्री गुरूंच्या कृपेने आपण आजचा अध्याय पूर्ण केला. ही पवित्र श्रवण भक्ती आपल्या जीवनात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो हीच श्री गुरुचरणी प्रार्थना. अनेक भक्तांना नोकरी व्यवसाय शिक्षण किंवा घरातील जबाबदाऱ्यांमुळे एकाच वेळी संपूर्ण पारायण करणे शक्य होत नाही. म्हणूनच हा दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायणाचा उपक्रम सुरू केला आहे. रोज फक्त एक अध्याय आपल्या समोर सादर केला जाईल. त्यामुळे दिवसातून काही मिनिटे देऊन तुम्हीही माझ्या सोबत संपूर्ण दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायण सहज पूर्ण करू शकता. प्रत्येक दिवसाचा नवीन अध्याय माझ्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध असेल. त्यामुळे कोणताही अध्याय चुकवू नका. आजच चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील अध्यायाची सूचना तुम्हाला लगेच मिळेल. तसेच मी सर्वांसाठी मोफत व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला आहे. त्याची लिंक कमेंटमध्ये दिली आहे. त्या समूहात सहभागी झाल्यानंतर तुम्हाला दररोजचे राशी भविष्य पंचांग धार्मिक उपाय व्रत उत्सवांची माहिती सणांचे महत्त्व आणि इतर उपयुक्त आध्यात्मिक मार्गदर्शन नियमित मिळेल. याच व्हॉट्सअप समूहातून माझ्या मोफत संस्कार वर्गाची लिंकही उपलब्ध होते. या संस्कार वर्गात मी रामरक्षा स्तोत्र भीमरूपी स्तोत्र कालभैरवाष्टक विविध स्तोत्रे मंत्र आणि भक्तिपर उपासना अगदी मोफत शिकवत असते. तुम्ही तुमच्या कुटुंबियांनी या उपक्रमाचा नक्की लाभ घ्यावा. शेवटी एक छोटीशी विनंती, जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारांच्या बरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये फक्त श्री गुरुदेव दत्त असे लिहून आपल्या भक्तीची नोंद करा. पुन्हा भेटूया उद्याच्या पुढील अध्यायात. श्री गुरुदेव दत्त.